नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण करणार आहोत रवा बेसन लाडू. करायला एकदम सोपे आहेत, कुठलाही पाक नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीनं हे रवा बेसनचे लाडू करायचे आहेत. जे अगदी स्वयंपाक करायला नवीन शिकलेत त्या नवीन मुलींना हा लाडू करायला खूप सोपा आहे. चला तर आपण सुरू करूया. त्यासाठी बारीक रवा लागेल. इथे रवा 1 वाटी घेतलेला आहे. ज्या वाटीनं आपण रवा मोजला आहे त्याच वाटीनं आपण साखर घ्यायची आहे. रवा साधारण 1/2 किलो आहे, साखरही 1/2 किलो आहे आणि रव्याच्या निम्म म्हणजे 125 ग्रॅम किंवा तुम्ही अर्धी वाटी बेसन घेऊ शकता. तूप 1 वाटी घ्यायचं आहे. वेलदोड्याची पावडर 1 टीस्पून आणि आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. मी इथे बेदाणे घेतलेले आहेत. पहिली स्टेप आहे की आपल्याला रवा अगदी गुलाबीसर मंद गॅसवर न थांबता व्यवस्थित भाजायचं आहे. तूप थोडं थोडं घालायचं आहे, एकदम तूप नाही टाकायचं आहे. तूप गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे. लो मीडियम फ्लेमवर आपल्याला हा रवा एकसारखा भाजायचा आहे. अधूनमधून थोडं थोडं तूप टाकायचं आहे. साधारण आपण 1 वाटी तूप घेतलेलं आहे, त्यातलं निम्मं तूप आपल्याला रव्यासाठी वापरायचं आहे. जोपर्यंत रवा गुलाबीसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हा रवा भाजायचा आहे. रवा भाजला की छान असा वास येतो, त्याच्यामुळे आपल्याला कळते की रवा भाजलेला आहे. आता गुलाबीसर हा रवा झालेला आहे आपला आणि अगदी हलका झालेला आहे. यावेळी रवा आपण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपल्याला बेसन भाजायचं आहे. बेसनसुद्धा हलकं होईस्तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. राहिलेलं सगळं तूप आपण बेसनसाठी वापरलेलं आहे. हेही मंद गॅसवर आपल्याला अगदी हलकं होईस्तोपर्यंत खमंग असं हे बेसन भाजून घ्यायचं आहे. आता आपलं बेसन भाजून झालेलं आहे, अगदी हलकं असं झालेलं आहे. हे बघा, इतपत आपल्याला बेसन भाजायचं आहे. तर बेसन काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये साखर टाकायची आहे आणि साखर बुडेल इतपतच पाणी टाकायचं आहे. साधारण इथं जेवढी साखर घेतली आहे ज्या वाटीनं त्यातलं अर्धी वाटी आपल्याला इथं पाणी लागलेलं आहे. लो मीडियम फ्लेमवर ही साखर विरघळून घ्यायची आहे. गॅस मोठा करायचा नाही आहे. गॅस मोठा केला की एकतर पाणी उडून जातं वाफेनं आणि पाक कमी पडून रवा लाडू कोरडा होतो. सुरुवातीला आपल्याला मंद गॅसवर ही साखर विरघळून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही पाक करायचा नाही आहे, फक्त साखर विरघळून घ्यायची आहे. फक्त गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि सतत असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत साखर विरघळत नाही आहे. आता साखर विरघळली आहे पण अजून पूर्ण विरघळलेली नाही आहे. एकसारखं या पद्धतीनं हलवत राहायचं आहे. साखरेचे बारीक बारीक कण दिसत आहेत. आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. त्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर उकळी आल्यानंतर असं हलवत हलवत शिजवायचं आहे. आता गॅस बारीक करा आणि 1 मिनिटच फक्त शिजवून घ्यायचा आहे तो पाक. आता 1 मिनिटानंतर आपण भाजलेला बेसन आणि रवा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. गॅस मंदच ठेवा. आता व्यवस्थित रवा बेसनाचं मिश्रण त्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जोपर्यंत हे मिश्रण कढईपासून वेगळं होत नाही
तोपर्यंत मंद गॅसवर असं परतत राहा. सुरुवातीला आपल्याला हे पातळ दिसतंय, पण जेव्हा ते व्यवस्थित मिक्स होतंय, शिजतंय, त्यावेळी तो गोळा कढईपासून वेगळा व्हायला लागतो. अशा वेळी आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे. तर गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला असं अधूनमधून हलवत राहायचं आहे. या स्टेपला तुम्ही वेलदोड्याची पावडर टाकायची आहे. आता हे झाकून आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास ठेवायचं आहे. एक अर्धा तासानं आपल्याला बघूया. थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे मिश्रण लाडू वळायला घ्यायचं आहे. हात लावून बघायचं, कोमट आहे. व्यवस्थित त्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे लाडू वळायला सोपा जातो. हा लाडू चवीला एकदम खमंग लागतो. बेसनमुळे त्याची चव आणखीन वाढते आणि खुसखुशीत पण होतो. व्यवस्थित सगळ्या गाठी फोडून घ्या आणि आपल्याला ज्या मापाचा लाडू करायचा आहे तेवढं मिश्रण हातात घेऊन त्याचा लाडू वळा. साधारण ह्या मिश्रणाचे 20 एक लाडू तयार होतात. व्यवस्थित लाडूचा शेप द्या आणि हातावर ते घोळून घ्या. घोळल्यामुळे त्या लाडूला चकाकी येते आणि लाडू दिसायला देखणा दिसतो. या पद्धतीनं आपल्याला लाडू करून घ्यायचे आहेत. एवढ्या मिश्रणामध्ये 20 लाडू होतात मीडियम साईजचे. तुम्हाला आवडेल तो ड्रायफ्रूटचा तुम्ही तुकडा लावू शकता. इथे मी बेदाणे लावलेले आहेत. अशा पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन सोप्या रेसिपींसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.